राजीनामा देण्यासाठी आग्रह केला होता. नंतर मी थोड्याशा जास्त कामामध्ये वेळ देऊ शकलो नाही. सातत्याने तुम्ही मला या संदर्भात बोलत राहिला आणि आज योगायोगाने या ठिकाणी मंदिरामध्येच तो सत्कार स्वीकारण्याचा योग आहे. सर्वप्रथम महालक्ष्मी डायमंड ग्रुप सगळ्यांना धन्यवाद देतो की आपण एक विशिष्ट वयोवर्गातील मागे एकत्र येऊन एक चांगला उपक्रम सुद्धा त्या शहरामध्ये चालू ठेवलेला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दक्ष कार्य करणारी केलेली मंडळी ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक अशी मंडळी ग्रुपमध्ये आहेत. त्यांची विचार समाजाच्या हिताचे, गावाच्या हिताचे, मातृभूमीच्या हिताचे आणि सर्वांगीण विकासाच्या हिताचे विचार एकत्रित करून त्या प्रकारचे उद्दिष्ट असं काही न करता मोदी साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सगळेच पदाधिकारी हा एक चांगला आदर्श आहे. त्याच्या पिढीनं यासारखा तो आदर्श आहे. त्याचबरोबर आपल्या ह्या बाबा ज्यांना डॉक्टरेट मिळाली शास्त्रातल्या विशिष्ट कार्य केलेल्या त्याचबरोबर अनेक त्यांना मानाचा तुला येत्या काही दिवसांची सर्वप्रथम जगदीच्या प्रथम नागरिकच्या लोकांनी सरकार सांगितलं आंदोलन मोदी साहेबांनी म्हटलं की आपण मंदिराकडे जरासं फिरूया. याच्या पाठीमागचं कारण असं होतं की आपण इथं यावं, या ठिकाणी परिसर कसा डेव्हलप केला आहे आणि दुसरा एक महत्वाचा भाग परिसर डेव्हलप करत असताना पर्यावरणाचा विचार कसा केला आहे आणि त्याच्याही पेक्षा पुढचा महत्वाचा भाग म्हणजे ही जी झाडं लावलेली ती नक्षत्राची झाडं लावलेली आणि संपूर्ण सृष्टीमध्ये जे लय आणि प्रलय, सूर्योदय आणि सूर्यास्त, चंद्र उदय आणि अस्त आणि तिथी, या सगळ्या गोष्टी ह्या तिन्ही गोष्टीच्या सभोवताली फिरत आहेत. नक्षत्र, राशी आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ह्याचाच प्रभाव या ठिकाणी दिसून येतो आणि ह्या प्रत्येक नक्षत्राचं विशिष्ट कार्य आहे. वैदिक क्षेत्रामध्ये कार्य आहे, वेदशास्त्रामध्ये कार्य आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य आहे आणि ह्याचा निसर्गावर काय परिणाम होतो याचं सुद्धा एक विशिष्ट असं कार्य आहे. जन्माला आल्यानंतर आपण पूर्वी किंवा जंगमाकडे जातो, त्या बाळाची वेळ, जन्मतारीख सांगतो, त्याचं नक्षत्र कोणतं आहे, त्याची रास कोणती आहे हे समजावून घेतो आणि नामकरणापासून सुरुवात त्याची जी होते ती नक्षत्रापासूनच होते आणि त्या चरणापासून होत असते. तसंच हे वृक्ष सुद्धा आपल्या ऋषीमुनीने वेदामध्ये आणि उपनिषदामध्ये त्या वृक्षांना सुद्धा नक्षत्रामध्ये त्याची गणना केलेली आहे. पूर्वी एखादं बाळ आपण ते घरात जन्माला आल्यानंतर रास आणि नक्षत्र समजल्यानंतर त्या राशीचं वृक्ष त्या घरातले लोक दारात किंवा पडद्यात लावत होते आणि शेतात सुद्धा जाऊन लावत होते. म्हणजे घरात जितकी संख्या तितकी त्या घरातल्या कुटुंबाचे त्या लोकांचे वृक्ष. नावानं आम्ही जसं ओळखत होतो तसं त्याची रास कुठली म्हटली की त्या वृक्षाकडे बोट दाखवलं की हे वृक्ष ह्याच्या नावाचा आहे, हे जन्म नक्षत्राचा आहे, अशी ओळख त्यावेळेला होती. आणि ही ओळख केवळ ओळखीसाठी नव्हती तर त्या वृक्षाच्या माध्यमातून त्या बाळाला जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या काही व्याधी, शारीरिक समस्या, मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात ज्या वेळेला उद्भवणार त्या वेळेला त्याच्या राशी नक्षत्राच्या वृक्षाच्या मुळापासून देठापर्यंत जो उपयोग आहे तो वैद्य त्या ठिकाणी करत होता आणि त्यातून आजार त्या मुलाचा, त्या व्यक्तीचा बरा होत होता. अजूनही ग्रामीण भागामध्ये असे पाला किंवा जडीबुटीची जी औषधं देतात ते विशिष्ट दिवशी देतात. काही ठिकाणी बुधवारी देतात, काही ठिकाणी रविवारी देतात, काही ठिकाणी विशिष्ट नक्षत्र दिवशी देतात. याचं कारण म्हणजे हेच आहे. पण आपण औषध घेतोय, बरा झाल्यानंतर विसरतोय. तर काय अशी शक्ती आहे की आजच्या या विज्ञान युगामध्ये सुद्धा ते औषध आपल्याला किती लागू पडतंय.
विशिष्ट नक्षत्र दिवशी घेतलेलं औषध. आता कावीळ सारखं एखादा आजार झाला तर तो औषध उपचाराने 4 महिन्यापर्यंत ट्रीटमेंट दिली जाते. आणि घरगुती औषध जे आहे किंवा झाडापाल्यापासून जे औषध बनवलं जात आहे ते केवळ महिन्याभरामध्ये दिलं जात आहे आणि महिन्याभरामध्ये रिझल्ट त्याचा चांगला येतो. म्हणजे अजूनही विज्ञानामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टी जरी असल्या तरी ह्या आपल्या भारतीय आयुर्वेदाला चॅलेंज विज्ञान करू शकत नाही. असं प्रख्यात ज्ञान जगाला देणारा देश जर कुठला असेल तर तो भारत आहे. तक्षशिला आणि नालंदा अशी विद्यापीठ होती आणि त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्या ठिकाणी दिला जात होता आणि जगातले सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी येऊन शिकत होते. जगातले त्यावेळेला जसं आज आम्ही लंडनला जातोय, अमेरिकेला जातोय उच्च शिक्षणासाठी किंवा आणि इतर कुठल्या तरी प्रगतशील राष्ट्रात जातोय, तसं त्या काळात सगळे जगातले राष्ट्र जेवढे होते ते सगळे त्या ठिकाणी शिकायला येत होते. अशा पद्धतीने वृक्ष महिमा आणि भारतीय संस्कृती या विषयावर आधारित करून आम्ही या ठिकाणी नक्षत्रवन तयार केलेलं आहे. हे नक्षत्राची झाडं जी लावलेली आहेत ती सोयीप्रमाणे लावलेली नाही आहेत. ह्या टोटली ह्याचा घेरा आणि पृथ्वीचा घेरा, जसं एखाद्या जागेचं इंजिनियर मॅप तयार करतात आणि लांबी रुंदी निश्चित करतात आणि कुठल्या ठिकाणी काय पाहिजे ते निश्चित केल्यानंतरच त्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात होते, तसं पृथ्वीचे 27 भाग केलेले आहेत आपण. आणि त्या 27 भागामध्ये जिथून अश्विनी नक्षत्राची सुरुवात होते कुठल्या दिशेपासून तिथून त्या झाडाची सुरुवात केलेली आहे आणि जिथं रेवती नक्षत्र शेवटचं 27व संपतं ते त्या ठिकाणी आलेलं आहे. तर त्या झाडाजवळ तुम्ही ज्या वेळेला थांबतायत त्या वेळेला त्या महिन्यामध्ये आकाशात तुम्हाला तो नक्षत्र दिसणार. म्हणजे आपण त्या झाडाजवळ जाऊन थांबलो तर त्या दिशेला जर पाहिल्यानंतर त्या महिन्यामध्ये ते नक्षत्र आपल्याला आकाशात दिसणार. जानेवारी पासून डिसेंबर पर्यंत हे इंग्रजी महिने आहेत आणि मराठी महिने जे आहेत ना ते आपले वेगळे आहेत. त्या मराठी महिन्याची जी नावं आहेत ना ती त्या बोर्डावर लिहिलेली आहेत. ती मराठी महिन्याची नावं सुद्धा नक्षत्राचीच नावं मराठी महिन्याला दिलेली गेलेली आहेत. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ह्याचा किती सखोल आपल्या पूर्वजांनी अभ्यास केला हे त्याचं द्योतक आहे. त्याच्यानंतर ही जी झाडं आहेत ह्या झाडांच्या सोबत जर आपण जास्त राहिलो, आपल्या राशी नक्षत्राची झाडं जर आपण लावत राहिलो आपल्या वाढदिवसाच्या दिवशी किंवा इतरांना कुणाला तरी आपण भेट म्हणून काहीतरी देत असतो त्याच्यासोबत जर झाडा अशा नक्षत्राची जर झाडं दिली गेली तर ह्या झाडातून एक आपल्याला सकारात्मक ऊर्जा आपल्याला घेता येते. आज मोहिते साहेब प्राणायाम आणि योगा क्षेत्रामध्ये फार मोठा त्यांचा अभ्यास आहे. जसं शरीराला ऑक्सिजनची गरज आहे आणि संपूर्ण शरीराला ऑक्सिजन जर पोहोचवायचं असेल पायाच्या बोटापासून ते केसापर्यंत तर प्राणायाम हे फार महत्वाचं आहे. आणि प्राणायाम हे असं आहे की संपूर्ण नसानसामध्ये प्राणवायू ज्या वेळेला जातो त्याच वेळेला आपलं शरीर हे ऍक्टिव्ह मोडमध्ये काम करत असतात आणि जिथं प्राणवायू कमी होतो त्या ठिकाणी सूज यायला लागते किंवा व्याधी तयार होतात. म्हणजे प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत. त्याच्यात चंद्रनाडी आहे, सूर्यनाडी आहे वगैरे वगैरे. आणि ह्या सगळ्या सृष्टीचा ब्रह्मांडाचा अभ्यास करून ऋषीमुनींनी मनुष्य हा निरोगी कसा राहील, मनुष्य निर्माण केलेली सृष्टी कसं सुरक्षित ठेवेल याचं ज्ञान सगळं माणसाला परमेश्वराने दिलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून दिलेलं आहे, साधू संतांच्या माध्यमातून दिलेलं आहे, वेगवेगळ्या संप्रदायातून देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा दिलं गेलेलं आहे. तर आताच्या सध्याच्या परिस्थिती जर पाहिलं तर आपण संपूर्ण काम प्रकृतीच्या विरुद्ध करायला लागलो, निसर्गाच्या विरुद्ध करायला लागलो आणि पूर्ण आहार विहारापासून ते जीवनातल्या सगळ्या चालीरीती, संस्कृती, आपले सगळे सण वार हे सगळे जर पाहिले तर हे सुरक्षित राहिले पूर्वजांच्या मुळे. तर आम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे जे पद्धती पाळून जे त्याच्यात बदल करत चाललोय तर भविष्यामध्ये कालांतराने कुठेतरी या अडचणी येण्याची याच्यात शक्यता दिसते. म्हणजे हे वृक्ष पाहिजे होते आता हे वृक्ष दिसत नाही. पूर्वी हे वृक्ष प्रत्येक गल्लीमध्ये चौकात कोपऱ्या ठिकाणी असणार आणि दुपारच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला आपण जसं एकत्र बसताय तसं झाडाजवळ हे सगळे मंडळी बसत होते आणि झाडाजवळ बसल्यानंतर त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आनंद मिळत होता आणि विशिष्ट प्रकारच्या चर्चा सुद्धा त्यावेळेला होत होत्या. तर वृक्ष सुद्धा आपल्याला बरंचसं काही देतात. तर आम्ही वृक्षांना काही देऊ शकलो नाही, त्यांचं जतन करू शकलो नाही, त्यांचा वंश वाढवू शकलो नाही, त्यांच्याबद्दल अभ्यास कधी करू शकलो नाही.
त्यांचं नेमकं सृष्टीमध्ये काय कार्य आहे ते कधी समजून घेतलो नाही, जेणेकरून एखाद्या वेळेला काम करत असताना ते झाड आलं की आपण तोडायचं, तर तोडल्याच्या मोबदल्यात आपण 10 झाडं लावली काय, तोडत असताना कोणतं झाड तोडलंय, ते किती वर्षाचं होतं, किती जुनं होतं, त्या झाडाने त्या भागामध्ये किती ऑक्सिजनचा पुरवठा केला, त्या भागातल्या शेतजमिनी ज्या डेव्हलप झाल्या किंवा शेतजमिनीचं उत्पन्न जे येते त्याचं त्या झाडाचं योगदान किती आहे, त्याचबरोबर निसर्गामध्ये होणारे चांगले वाईट बदल आहेत ते त्यापासून आपल्याला किती संरक्षण देते, उन्हामध्ये जे आपल्याला जी सूर्याची दाहकता जी असते ते आपल्याला जर शीतलतेमध्ये आणायचं असेल तर वृक्षासारखा दुसरा पर्याय नाही आहे. आज एसी हा एक भाग महत्वाचा भाग आहे तो आताच्या परिस्थितीनुसार, तर शेवटला आपल्याला या वृक्षांच्या सावलीशिवाय पर्याय नाही आहे. आणि या वृक्षांच्या मुळाच सृष्टीमधलं प्राणवायू, त्याच्यानंतर सोसाट्याचा वारा येणारा मोठा, ह्या सगळ्या गोष्टी बचावासाठीच आहेत. जसे वृक्ष आमच्या जीवनात उपयोगाचे आहेत तसे पर्वत सुद्धा उपयोगाचे आहेत. पर्वताची निर्मिती सुद्धा करत असताना त्यावेळेच्या निसर्ग निर्मात्यानं भगवंतानं अशाच पद्धतीने विचार करून त्याची निर्मिती केलेली आहे. त्या पर्वतामुळे विशिष्ट वारे येऊन तडतात आणि ज्या ज्या ठिकाणी जसे जसं मोसम आहे त्या त्या पद्धतीने पाऊस या पर्वतांच्या मुळे या झाडांच्या मुळे कमी जास्त प्रमाणात पडत असतो. थंड हवेचं ठिकाण, उष्ण हवेचं ठिकाण, समतोल हवेचं ठिकाण, हे सगळं वृक्ष आणि पर्वताच्या संगतीत असलेला विषय आहे. आणि हे सगळं मानव ह्याच्यापासून अलिप्त झाल्यामुळं कदाचित येत्या पिढीला आपण फार मोठं काहीतरी संकटात आणण्याचं काम करतोय. तुम्ही म्हणजे आम्ही तुम्ही नव्हे, संपूर्ण मानवजात सगळे. आणि विज्ञानाच्या माध्यमातून आम्ही रॉकेट सायन्स निर्माण केलं, क्षेपणास्त्र निर्माण केले, अणुबॉम्ब निर्माण केले वगैरे. तर हे सगळे निर्माण केलं कशासाठी? एखाद्याच्यावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी, जगावर राज्य निर्माण करता येण्यासाठी. तर हे सगळं करत असताना ह्याचे दुष्परिणाम किती आहेत आणि ह्याचे वाईट परिणाम किती आहेत हे सुद्धा विचार करणं गरजेचं होतं. कारण भारतानं हजारो वर्षापासून असं कुठलंही शस्त्र निर्माण केलं नाही आणि असं कुठलं अस्त्र कधी निर्माण केलं नाही आणि कुठल्याही शेजारच्या आणि जगातल्या कुठल्याही देशाची एक इंच जमीन सुद्धा घेतली नाही. हा एक आपल्या देशाचा एक आदर्श आहे. सगळे विस्तारवादी विषयासाठी लढा लागले, तर भारत हा जगाच्या कल्याणाच्या विचाराने लढणारा हा देश आहे. म्हणून आम्ही ह्या ठिकाणी नक्षत्राच्या माध्यमातून खगोलशास्त्र समजावं, वृक्षारोपणाचं महत्व समजावं, त्या वृक्षाचं आपल्याला किती महत्व आहे. आणि एवढंच नव्हे तर आमचे वैद्य हे डॉक्टर आहेत, ते शिकून येतात, शिकलेत. मग आपण आपल्या रोगानुसार होमिओपॅथीकडे जातोय, आयुर्वेदाकडे जातोय किंवा ॲलोपॅथीकडे जातोय. तर आमच्या नंतरची जी पशु पक्षी आणि प्राणी जे आहेत त्यांचे कोण डॉक्टर नाही आहेत. त्यांचे जर डॉक्टर कोण असतील तर हे सगळे वृक्ष आहेत. त्यांनी त्यांचा आजार स्वतः ओळखतात आणि त्या विशिष्ट झाडाचा आणि वृक्षाचा आश्रय घेतात किंवा विशिष्ट झाडाच्या पालाचा आश्रय घेतात, लंघन करतात आणि तो पाला त्या झाडातले काय द्रव्य ते शोषून घेतात, पुन्हा 4-8 दिवसांतर आपली प्रकृती ठीक करून घेतात. हे आकाशात उडणारे पक्षी, जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत हे देखील अशाच पद्धतीचा आश्रय घेत असतात. तर एवढं सूक्ष्म ज्ञान त्या पशु पक्ष्यांना ह्याच्याबद्दलचं आहे. आता सुनामी यायच्या अगोदर त्या भागामध्ये बरेचसे पशु पक्षी आपल्या हालचाली बदलल्या, बरेचसे प्राणी गावापासून आणि समुद्रापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. लोकांना थोडस त्यावेळेला हे पशु पक्ष्यांचा आवाज इथं पूर्वी जास्त येत होता, आता कमी काय यायला लागलाय. नेहमी सातत्याने जवळपास येणारे प्राणी आता लांब का गेलेत हे घटना घडल्यानंतर लक्षात आलं. निसर्गानं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक जीवित प्राण्याला दिलेली आहे, बहाल केलेली आहे. तर विशेष जे बहाल केलेलं आहे ते मानवाला बहाल केलेलं आहे. आणि मानवाने ह्या सगळ्या गोष्टीचं थोडंसं कुठंतरी छोटं मोठं अध्ययन करून आपल्या कृतीप्रमाणे आपल्या गावामध्ये, आपल्या प्रभागामध्ये काहीतरी एखादं चांगलं काम पर्यावरणाला पोषक असं व्हावं, हा त्याच्यातला एक महत्वाचा भाग आहे. आणि त्या धर्तीवर आम्ही ह्या ठिकाणी हे 27 नक्षत्राची झाडं लावलेली आहेत. त्याचबरोबर मारुती मंदिराच्या भोवती 9 ग्रहांची झाडं आहेत. जी झाडं आपण होम हवनामध्ये त्या झाडांचा उपयोग करून हवन करतो किंवा अशी जी झाडं ती औषधी गुणधर्माने युक्त आहेत, अशी जी झाडं ज्या झाडांचा प्रभाव त्या ग्रहांच्या सारखं, काही वेळेला ग्रह शांती करायला आपण हजारो रुपये खर्च करतो किंवा त्या ग्रहांचे मौलिक खडे वापरतो, हे कुठेतरी आपण त्याचं काहीतरी संपादन त्यातून मिळते का बघण्याचा प्रयत्न करतो. तसं त्या नवग्रहांचं सुद्धा छोटस आपल्या दारात किंवा आपल्या घराच्या आजूबाजूला जर जागा असेल
तर छोटस त्याला काय फार मोठी जागा लागते असं काय नाही. छोट्या छोट्या कुंडीमध्ये जर तुम्ही नवग्रहाची मांडणी करून त्या ठिकाणी ते वृक्षांची जर पूजा जर केला तर नवग्रह पूजा सुद्धा आपल्याकडून होऊ शकते. जसं झाड मोठं होईल तसं तुम्ही कुठेही प्लांटेशन करू शकता. मग त्याच्यातून ग्रहांचा दोष कमी होतो असं वेद उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. तसंच 12 राशीची झाडं सुद्धा ह्या ठिकाणी आहेत. म्हणजे 12 राशीची झाडं, नक्षत्र 27 झाडं आणि नवग्रहाची झाडं असं एकाच ठिकाणी ह्या ठिकाणी आम्ही ती आणलेली आहेत. आणि सगळी झाडं शास्त्रानुसार त्या त्या नक्षत्रानुसार त्या त्या राशीनुसार त्या त्या ग्रहानुसार ह्या ठिकाणी लावण्याचा आम्ही या ठिकाणी 100% प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरा एक महत्वाचा भाग की येत्या काही दिवसामध्ये इथे टेलिस्कोप बसवणार आहे. इथं कोणी आलं की आपल्याला कुठलं झाड, हा धनिष्ठा नक्षत्राचं आपल्याला आकाशात दर्शन घ्यायचं आहे तर त्या झाडाजवळ थांबायचं आहे, टेलिस्कोप तिथं लावायचं आहे, ते नक्षत्र कसं दिसतंय हे आपल्याला बघता येतं. दुसरं एक महत्वाचं, उत्तर दिशेला ध्रुव तारा, ध्रुवा, तो तारा निश्चित आहे, तो बदलत नाही आणि तो चमकत पण नाही आणि त्याची दिशा निश्चित आहे म्हणून उत्तर ध्रुव असं म्हटलेलं आहे. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव हे दोन नावं जे आहेत ना ते ह्याच्यातून आलेले आहेत. ह्याच्यामध्ये असा एक वृक्ष आहे, त्या वृक्षाच्या समोर थांबला की तो उत्तर दिशेचा तारा तुम्हाला दिसतोय आणि उत्तर ध्रुव सुद्धा तुम्हाला दिसू शकते. तिथं तुम्ही टेलिस्कोप लावल्यानंतर सप्त ऋषींचे तारे तुम्हाला दिसू शकतात. आकाशात सप्त ऋषी जे आहेत त्यांचे तारे, वेगवेगळे तारे कसे आहेत ते तुम्हाला दिसू शकतात. त्या पद्धतीने सप्त ऋषींचे तारे कसे आहेत ते सुद्धा आम्ही या ठिकाणी दाखवणार आहे. तसाच तारा तुम्हाला आकाशात दिसणार आहे. त्या ऋषींनी काय कार्य केलं ते देखील आम्ही या ठिकाणी माहिती लोकांच्यासाठी उपलब्ध करणार आहे. पूर्वी आपल्याकडे पावसाळा सुरू झाला की पाऊस कुठल्या वाहनाचा आहे, बेडकाचा आहे, घोड्याचा आहे किंवा काय, हे आपल्या घरातले अडाणी लोक, आई वडील, अडाणी का म्हणतोय तर त्यांची ओळखच तशी होती, कारण ते अडाणी नव्हे, ते खरे ज्ञानी होते आणि त्यानुसार ते येणाऱ्या पावसाची चाहूल ओळखून घरात धान्याचा साठा कसा वाढवायचा, कसं सुरक्षित ठेवायचं, कोणत्या वेळेला प्रवास करायचा, शेताकडची कामं कशी लवकर उरकून घ्यायची, हे सगळं ह्या नक्षत्राशी, शास्त्राशी निगडीत होतं. आणि पूर्वी कृषी पंचांग म्हणून होतं. आज पूर्वी कृषी पंचांग म्हणजे बीज रोपणापासून बीज मोठं होईपर्यंत तिथून कापणीपर्यंत हे सगळं नक्षत्राशी गणना करून त्याची तुलना करूनच ते केलं जात होतं. त्यामुळं उत्पादन सुद्धा सुरक्षित राहत होतं, घरापर्यंत धान्य व्यवस्थित येत होतं. आणि त्यावेळेला धान्य हीच प्रॉपर्टी, धान्य हेच पैसा अडका आणि एकमेकांना देवाणघेवाण पगाराची जी केली जात होती ती धान्यातूनच केली जात होते. काही धान्य वर्षातून एकदा दिली जात होती, सुटलीतून, मागट्यातून वगैरे. अशा पद्धतीच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा याचा फार महत्वाचा भाग होता. मग एकंदरीत हे थोडस खगोलशास्त्राचा एक अभ्यास आहे. तर आज आधुनिक विज्ञानामध्ये सुद्धा याचं एक चॅलेंज असल्यासारखं आहे. आज जगाला जर शांती हवी असेल आणि सृष्टीचा विनाश जर थांबवायचा असेल, मानव जात जर सुरक्षित ठेवायचा असेल आणि पशु पक्षींना सुरक्षित जर ठेवायचं असेल तर या पर्यावरणाशीच आपण कुठेतरी घनिष्ठ नातं निर्माण करणं गरजेचं आहे. कारण सृष्टीवरचं 50% प्राणवायू हे आपल्याला वृक्ष देतात आणि राहिलेलं 50% प्राणवायू आपल्याला समुद्र देतो. म्हणजे समुद्र सुद्धा किती महत्वाचा आहे, नदी सुद्धा किती महत्वाची आहे, वृक्ष किती महत्वाचे आहेत, जमीन किती महत्वाचं आहे आणि प्राणी सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत. प्राणी सुद्धा जे आहेत ना हे सुद्धा आमच्यासाठीच काम करतात आणि एकमेव प्राणी आहे सृष्टीवरचा, त्याला सगळ्या गोष्टी अवगत आहेत, सगळ्या गोष्टी अवगत आहेत आणि सगळ्या गोष्टीवर तो प्रभुत्वाने नेतृत्व केलंय, त्याने केलेलं आहे आणि तो सार्वभौम पद्धतीने ताकद त्यानं ज्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार निर्माण करण्याचं काम सुद्धा या मनुष्य प्राण्याने केलेलं आहे. त्यामुळे जीवसृष्टीमध्ये मनुष्य प्राणी हा अत्यंत महत्वाचा आहे आणि म्हणूनच आपल्या ऋषीमुनीने मठामध्ये गुरूंना स्थान देऊन त्या ठिकाणी त्यांना आपण वंदन करतोय, साधू संतांना स्थान देऊन त्यांना आम्ही वंदन करतोय, ऋषीमुनींना तो गौरव स्थान देऊन त्यांना आम्ही वंदन करतोय आणि देवांचे गुरु सुद्धा व्यास अशाच योनीतून ते गेलेले आहेत. त्यामुळं दुसरं कुठलं स्वर्ग नाही आहे, सृष्टी आणि पृथ्वी हे सुद्धा एक स्वर्गच आहे. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी चांगलं कर्म जर केलो तर नक्की आपलं प्रारब्ध चांगलं होऊ शकते असं भगवंतानं आपल्याला सांगितलेलं आहे. जीवो जीवस्य जीवनम. फक्त आम्ही एकमेकावर अवलंबून आहोत. आम्ही काय घडवलोय, काय निर्माण केलोय हे फारसं त्याला कालावधी नाही आहे.
कारण पूर्ण जीवनच आमचं जीवनावर अवलंबून आहे. त्यामुळं दुसरा एक महत्वाचा भाग आहे की ह्याची जी नक्षत्राची जी झाडं आहेत, ह्या झाडांच्या पालापाचोळा जो पडतो त्या ठिकाणचं जमिनीचं कार्बन सुधारतं आणि आजूबाजूला सर्वसाधारण 1-2 किलोमीटर अंतरावरच्या जमिनीचं उत्पन्न वाढतं. त्याचबरोबर ह्याच झाडांच्यावर मधमाशा पोळी बांधतात आणि मधमाशा एवढ्या महत्वाच्या आहेत सृष्टीवर, त्या जर नष्ट झाल्या तर मानवजात 1-2 वर्षामध्ये नष्ट होऊ शकते. मधमाशाचं वरदान फार मोठं आहे. मधमाशा जिथं येतात तेच परागकणाच्या माध्यमातून बीजापासून, एका बीजापासून 1000 बीजाची निर्मिती करतात. कारण मधमाशा फार महत्वाच्या आहेत. मधमाशांना राहण्यासाठी आणि पोळं बांधण्यासाठी जर वृक्ष कुठले महत्वाचे असेल तर ते नक्षत्र वृक्ष महत्वाचे आहेत. त्यामुळे हे वड, पिंपळ वगैरे जेवढी काय झाडं आहेत, शमी आहे, त्याच्यानंतर बांबू आहे, ही सगळी झाडं का पाहिजेत तर ह्या झाडावर विशिष्ट पक्षी बसतात आणि ते पक्षी आपल्यासाठी काम करतात. आता वट वाघूळ हे केव्हा उलट आपण बघतोय तर त्याला रात्रीचा नायक म्हटलेला आहे शास्त्रामध्ये. रात्र का नायक. ज्यावेळेला आम्ही झोपतोय त्यावेळेला माझ्या शेतातली जी पिकं असतात त्या पिकावर जे काही जीवजंतू येतात नष्ट करण्यासाठी, त्या जीवजंतूंना तो नष्ट करण्याचं काम करतोय. म्हणजे निसर्गानं तुमच्या हातात किती व्यवस्थित सगळे घेऊन पडावं त्याच्यासाठी कसं संरक्षण दिलेलं आहे. पशु पक्ष्यांच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून, प्राण्यांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या माध्यमातून संरक्षण दिलेलं आहे. आणि आम्ही काय केलंय, अतिक्रमण केल्यामुळे आता जंगलातले प्राणी गावात यायला लागले. त्याला कारणीभूत प्राणी नाही आहेत, आम्ही आहोत. मग आता नद्या ह्या स्वच्छ असणं गरजेचं आहे. नद्यांना आम्ही देवता मानतोय तर वस्तुस्थिती तशी नाही आहे. नद्याच्या बद्दलची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. ह्या नद्या स्वच्छ असल्या तरच आपल्याला पाणी प्यायला स्वच्छ मिळणार आहे. पूर्वी आमचे सगळे वडील वगैरे नदीला जाऊन पाणी आणत होते. आज आम्ही नदीतलं पाणी पिऊ शकत नाही. किती दुर्दैव आहे. आणि ते पाणी कोण पिते? जनावर पित आहे. आणि त्या जनावरांच्या माध्यमातून दूध आम्ही पितो. ते तुमच्याकडे चुकलेलं नाही, या लागले दुसऱ्या माध्यमातून. त्याला काय मी फिल्टरचं पाणी पाजत नाही. आणि आम्ही एवढं समजायला पाहिजे जेवढं त्याची प्रकृती बिघडेल तेवढं दूध आम्ही त्याचं पितोय. माझे ते दुधाबरोबर मलाही ते काही येणारच आहे. म्हणजे हे सगळं वेगवेगळ्या माध्यमातून परत आमच्याजवळ यायला लागलंय. हे कुठेतरी थांबावं, त्याचा एक चांगला प्रबोधन व्हावं या उद्देशाने ह्या ठिकाणी आम्ही ते सेंटर केलेलं आहे. कालांतराने ह्या ठिकाणी अजून अशाच पद्धतीचं माहितीचे केंद्र करणार आहे, अशा पद्धतीचे फलक लावणार आहे. आणि इथं जेणेकरून आल्यानंतर, मंदिरात आल्यानंतर भगवंताकडे जे आपण आमच्यासाठी काय मागतोय त्याचबरोबर आम्ही काय द्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला समजणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे. केवळ मागण्यासाठी जन्म झालेला नाही, परोपकारासाठी जन्म आपला झालेला आहे. ते कुठेतरी समजावं म्हणून ह्या ठिकाणी आम्ही बरेचसे असे प्रेरणादायक फलक सुद्धा या ठिकाणी लावणार आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही योग आणि प्राणायामाला फार महत्व देणार आहे. आणि काही अशी इथे विशिष्ट झाडे आहेत की लहान बाळ जर रडत असेल सातत्याने तर त्या आईनं त्यांना मांडी घेऊन त्या झाडाखाली जर 5 मिनिटं ती जर बसली तर ते बाळ रडायचं कमी करते. अशी काही झाडं आहेत. भूक जर लागत नसेल तर तुम्ही सातत्याने 15 दिवस पौर्णिमेपासून अमावस्यापर्यंत किंवा अमावस्यापासून पौर्णिमेपर्यंत दररोज सकाळ संध्याकाळ 20-20 मिनिटं त्या झाडाखाली बसायचं. तुमची भुकेची जी क्रिया मंदावलेली आहे ना ती पुन्हा ऊर्जित अवस्थेकडे गेलेली तुम्हाला दिसेल. तर शिवरात्रीचा जो कालचा जो सण होता, उत्सव होता, तो शिवपूजेचा उत्सव होता. कारण शिवपूजा सुद्धा हा एक अध्यात्मातला फार महत्वाचा भाग आहे. आपले जे 7 चक्र आहेत ना त्या 7 चक्राशी त्याचा संबंध आहे. कालच्या दिवशी सृष्टीमध्ये वायुमंडलामध्ये झालेला बदल त्याचा महत्वाचा भाग आहे. प्राणवायू, अपानवायू वगैरे ज्या काही गोष्टी आहेत आणि ऊर्जा जी आहे ह्याच्याशी त्याचा संबंध आहे. म्हणून तो दिवस शिवरात्रीचा महाशिवरात्री का म्हटलं गेलं. तिथीमध्ये ते आता प्रत्येक महिन्याला शिवरात्री असते, कारण माघ महिन्यातली महाशिवरात्री का मानली जाते त्याला कारण आहे. तर त्या दिवशी लंघन करणं गरजेचं आहे, त्या दिवशी जप करणं गरजेचं आहे. त्या दिवशी आपण विशिष्ट आसनामध्ये बसून आपले सर्व इंद्रिय, मन हे सगळे एकाग्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुंडलिनी शक्ती कुठे आहे ते शोधण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. बऱ्याचशा गोष्टी ह्या एकांतात बसून आपल्याला अंतरात्म्यामध्ये पाहण्याचं काम प्राणायाम आणि योगाच्या माध्यमातून करण्याचा तो दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा आहे. तो सुद्धा सण काय चाललाय वेगवेगळ्या पद्धतीने आपण आचरण करत चाललोय. त्या दिवशी उपासाच्या माध्यमातून आपण भलतंच मोठं काय काहीतरी खातोय तर त्याचे दुष्परिणाम शरीराला होत असतात.
तर उपासना आणि उपवास हा फार महत्वाचा भाग आहे. कच्च्या पालेभाज्या हा एक महत्वाचा भाग आहे. फळं हा एक आहारातला महत्वाचा भाग आहे. दूध सुद्धा गरजेनुसार दूध हे कसं आहे, ते दूध आणि दूधजन्य पदार्थ हे आम्ही आमच्या चवीसाठी निर्माण केलेले आहेत. त्याचा प्रकृतीला फारसा फायदा नाही आहे. त्यामुळं डायबिटीस कडे वळण्याचं कारण, कमी वयामध्ये हृदयविकार येण्याचं कारण, त्याचबरोबर बीपीचं कारण आणि वेगवेगळ्या रोगाचं आमंत्रणाचं कारण सुद्धा हेच आहे. ज्या दुधावर पहिला हक्क हा त्या दुधाच्या, त्या गाईच्या किंवा त्या म्हशीच्या बछड्यावर आहे. त्याची प्रकृती जलद गतीने वाढावी, त्याच्या प्रकृतीतले जे हाडं आहे, मांस आहे, ते जलद गतीने वाढा म्हणून त्या दुधाचा वापर निसर्गाने त्याच्या पुढच्या पिढीसाठी केलेला आहे. आपण ते शाकाहारी म्हणून आम्ही ते अंमलात आणलंय. दूध पिऊन आपण घट होतोय, तर ते दूध पिणं जेवढं योग्य आहे तेवढं पचवणं सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि सकस दूध आता पूर्वीसारखं नाही, कारण त्या जनावरांना चालणं फिरणं बंद झालेलं आहे. ते सगळ्याकडे फिरून विशिष्ट प्रकारचं जे चारा खात होतं ते सुद्धा आता पूर्णपणे नाहीसे झालेलं आहे. त्याला सुद्धा आम्ही तयार करून आम्ही घ्यायला लागलोय. ते 1 लिटरचं 5 लिटर कडे न्यायला लागलोय, 5-10 लिटर कडे न्यायला लागलोय. त्याचंही ठरल्याप्रमाणे 20 वर्षाचं आयुष्य 15 वर्षाकडे आणून ठेवलोय. पुन्हा त्याच्यानंतर त्याचा आपल्याला इन्शुरन्स मिळते, त्याच्यातून आपल्याला पैसे मिळतात वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टीमुळे बऱ्याचशा गोष्टी आपण ज्ञात असून सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळं आपली प्रकृती सुद्धा याच्यातून नष्ट होत चाललेली आहे. आहार विहाराकडे सुद्धा आज मोठ्या गोष्टी काय नाही, तर सूक्ष्म आणि महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रित आम्ही करावं आणि सगळ्या ह्याचं थोडं ज्ञान सगळ्यांना समजावं, ह्याच्यासाठी या ठिकाणी ते केंद्राचे विकसित करणार आहे. त्यामुळे तुम्ही जसे इथं आला, तुमच्या माध्यमातून तुम्ही इतरांना सांगू शकताय. महिला पण इथं आल्या पाहिजेत, त्या झाडाजवळ ते बसल्या पाहिजेत. आपलं नक्षत्र कुठला आहे, त्या नक्षत्राच्या झाडाजवळ बसून जर आपण मेडिटेशन केलं तर काय आपल्याला अनुभव येतो, तो अनुभव त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी प्राणायाम, डाव्या किंवा उजव्या नाक पुढून आपण श्वास घेणं हे सुद्धा त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता ह्याच्या पुढे आपल्याला विरंगुळासाठी ठिकाण कुठलेही सुरक्षित राहिलेलं नाही. आणि विरंगुळाची ठिकाणं आम्ही सगळी वेगवेगळ्या योजनेतून कार्यालय बांधणं, इमारती बांधणं, आता ह्या समाजाचं हे पाहिजे, त्या समाजाचं ते पाहिजे. एक दिवस या भारतामध्ये जागाच कुठे शिल्लक राहणार नाही. आणि खऱ्या अर्थानं देश कुठल्या दिशेने चाललाय हा एक चिंतेचा भाग आहे. असलेली मंदिरं सुरक्षित ठेवण्याची आज गरज आहे. पुन्हा नवीन मंदिरं बांधायला गेलो तर त्याची व्यवस्था करू शकतोय काय, पुजाऱ्याकडनं त्याची नित्यनेमानं रंगरंगोटीपासून पूजा पुनस्कार होऊ शकतो का, तो त्या विचाराचा आहे काय. पूर्वी आमच्या या सगळ्या मंदिराला पूर्वजांनी 10 एकर जमिनी दिलेल्या आहेत. तू व तुझे पुत्र पौत्रादी वंश परंपरेने हे उत्पन्न उद्भवण्याचे आहे आणि स्त्रीची पूजा अर्चा एक निष्ठेने करण्याची आहे. आज जर हे उत्पन्न नष्ट जर झालं तर मंदिराकडे कोण येणार नाही. त्यामुळं त्या दिशेने चाललेली ही सगळी वाटचाल आहे. एक भयावह परिस्थिती पण दिसते. तर ऋषी मुनींची भूमी असल्यामुळे कदाचित त्याच्यातून आम्ही सावलो असं सुद्धा एक बाजू आपली आहे. आणि हे सगळं एका ठिकाणी व्हावं म्हणून आम्ही ह्या ठिकाणी एक नक्षत्र वन विकसित केलेलं आहे. हे परिसर चांगला आहे, जागा ह्या ठिकाणी मुबलक आहे. त्यामुळे तुमचंही इकडं कधीतरी आधीमध्ये सुट्टीच्या दिवशी येणं जाणं बसणं उठं असावं, तुम्ही इतरांना सांगावं. ह्या ठिकाणी येऊन इतरत्र कुठली चर्चा न करता ध्यान धारणा कशी करता येईल, एकांतात कसं बसता येईल, वेगवेगळ्या पक्षांचा चिवचिवाट कसा ऐकता येईल, आपल्या परिसराचा अभ्यास कसा करता येईल, आपण एकंदरीत शांत राहून मनाला शिथिल करून शांत करून एकांतामध्ये कसं राहता येईल ह्याचा जास्तीत जास्त उपयोग ह्या ठिकाणी व्हावा हा एक आमचा संकल्प आहे. इथं आल्यानंतर मौन धारण करावं आणि ज्या त्या ठिकाणी ज्यांना जसं जिथं बसायला आवडते त्या ठिकाणी ते बसावं. तर छोटंसं पुस्तक आम्ही ह्या ठिकाणी ठेवणार आहोत. ते आपण घेऊन त्यातलं वाचन करू शकता, पुन्हा पुस्तक त्याच्यातून जाऊ शकता. तर काय झालं, पुस्तकांची जागा तर टीव्ही मोबाईलला घेतली आणि त्याच्यावर पुस्तकं सुद्धा घरातलं हद्दपार झालेलं आहे. पुस्तकं वाचली तरच आम्ही वाचू शकतो. त्यामुळं अशी सुद्धा काही पुस्तकं ह्या ठिकाणी आम्ही ठेवणार आहे. घरातली पुस्तकं, काही चांगली पुस्तकं वाचून जर तशीच राहिली असतील तर ती सुद्धा पुस्तकं आम्ही संकलन करून आणि हे सगळं सेवाभावी पद्धतीने आम्हाला करायचं आहे. आता आश्रम करणं, मठ बांधणं आणि मठात मठाधिपती ठेवणं, तो मठाधिपतीच्या विचाराने किती दिवस चालणार, ह्या सगळ्या गोष्टी आता फार बिकट झालेल्या आहेत. कारण ज्ञान विज्ञान माहिती असेल तरच तो योग्य मार्गाने जाऊ शकतो.
त्यासाठी आम्ही एक सार्वजनिक शहराचं एक मठ असावं, त्या ठिकाणी केंद्र असं असावं, लोक इथे चालत यावे, अनेक तास बसावे, वेगवेगळे उत्सव समारंभाची चर्चा करावी, आपण त्या ठिकाणी काहीतरी नवीन समजून घेण्याचा प्रयत्न करावा, अशा पद्धतीने आपण काहीतरी शिकवलं. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला तुम्ही आज तुमच्या ठिकाणी जवळपास कुठेतरी सरकारचा निर्णय ठरला होता, तर तुम्हाला मी जरा त्रास मंदिराकडे या काम होतो, तर तुम्ही येणं हे फार मला महत्त्वाचं आहे. कारण की ह्या ठिकाणी मी गेली 25 वर्ष सातत्याने चंदूवारांनी सांगितलंय, कारण मी त्यांचे माझे आणि माझी सगळी जीवनातल्या जडणघडणीपासून सगळ्या गोष्टीला अण्णा साक्षी आहे. तर इथे येतोय, आम्ही पूजा करतोय, तर मी पूजा करून गेल्यानंतर कदाचित दुसऱ्या दिवशीच मी इथे येतोय. संध्याकाळी काही वेळेला येणं जाणं माझं कमी असते, तर हल्ली या 2 वर्षामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस मी येतोय, बऱ्याच वेळ या ठिकाणी थांबतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, इकडे येणाऱ्यांची संख्या ही घटत चाललेली आहे. तर जरा आठवड्यातून 15 दिवसातून लोक जर येणं जर वाढलं, हे काय आहे काय नाही हे जर समजून घेतलं, आणि तुम्ही सुद्धा सगळे अनेक वर्ष अनुभवलेले लोक आहेत, तुमचं मार्गदर्शन पण आमच्या या विकासामध्ये फार महत्वाचं आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. तर ते लोकांच्या देवाणघेवाणातून, विचारातून, देवाणघेवाणातून आपण काहीतरी चांगलं या ठिकाणी काम करू शकतो, आणि लोक सहभागातूनच हे काम करणं शक्य आहे. केवळ मी हा शब्द जर राहिला तर हे काम होऊ शकत, आम्ही सगळे मिळून जर म्हटलो तरच हे काम होऊ शकत. मग हा कन्सेप्ट मला या ठिकाणी राबवायचा आहे, आणि कुठल्याही महाप्रसाद केलो, एवढं पैसे गोळा केलो, तेवढं खर्च केलो, असं काय न करताना एक चांगल्या पद्धतीने विचाराची दिशा सगळ्यांना मिळावी. आता महाप्रसाद वगैरे काय झालंय, आता तो सुद्धा एक मोठा ट्रेंड झाला. हा, आणि भगवंत हे सगळं भगवंताला अपेक्षित आहे असं नव्हे, हे सगळं आम्हाला अपेक्षित आहे, आणि त्याच्यामध्ये पुढे होऊन करणाऱ्याला त्याचं वेगळं अपेक्षा असते. कसं आहे, मी करतोय तर मी स्वखर्चाने किती करतोय आणि लोक वर्गणीतून किती करतोय हे सुद्धा मूल्यमापन करण्याची गरज आहे. लोकांनी दिलंय पैसे, आणि लोक पैसे दिल्यानंतर आम्ही काय म्हणतो पुढून करणार, लोकांनी वेळ पण द्यायला पाहिजे. म्हणजे आमच्या अपेक्षा एवढ्या काम करणाऱ्या माणसाच्या पुढे होणे की तो मात्र सगळ्यांना घेऊन चालला असं दाखवा लागला, मीच करायला लागलो असं म्हणायला लागला. सगळं जे करायला लागले ते लोकच करायला लागले. हा विषय थोडासा एक वेगळा विषय आहे. तर त्या पद्धतीने ही सगळी कामं चालल्यामुळे बऱ्यापैकी त्याचं नुकसान सुद्धा आम्हाला भोगायची पाळी यायला लागली. आणि मी दुसरा एक साहेब 15 दिवस झाल्यानंतर आज मला वाटतं 3रा महिना चालू आहे. झाल्या 15 दिवसातच सत्कार समारंभामध्ये 1 महिना माझा वेळ गेला, आणि राहिलेले आता ह्या 3 महिन्यामध्ये माझं जरासं काम चालू आहे, आणि गेलेले 3 महिने, ह्या 3 महिन्यामध्ये मी अधिक करून पूर्ण वेळ विकासाच्या कामासाठी लक्ष दिलं. तर मला रस्ते, गटारे, स्वच्छता हा विभाग जो आहे ना, तो एक विभाग मी एका काही विषयी नगरसेवकांना जबाबदारी द्यायला सांगितलं. मी त्यातलं एक महत्वाचं काय घेतलेलं आहे की मला गडिंग शहर हे हरित करायचं आहे, ग्रीन सिटी करायचं आहे. म्हणजे झाडं शहरात जास्तीत जास्त असले पाहिजे. त्यातलं साहेब 2 महिन्याच्या प्रयत्नाला एक त्याच्यातला तुम्ही कसे ह्या प्राणायाम आणि योगाचे जसे एक अभ्यासक्रम झालेले जसे मार्गदर्शक तसे योग्य माणसांकडे गेलो तर ते काम टिकावं आपल्याला समजतंय. तसं अंबानीचं तारावण ज्यांनी बसवलेलं आहे, आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीचे ते पर्यावरणाचे सल्लागार आहेत, आणि नागपूर आणि नाशिक सारख्या सिटी ग्रीन सिटी त्यांनी केलेल्या आहे. असे एक प्रवीण सुहास वांगीकर कोल्हापूरचेच आहेत, त्यांना गडिंग 4 वेळा आणून दाखवलं. या सगळ्या भंगडे 4 वेळा आणून दाखवलं, 4ही वेळेला रस्ते कसे आहेत ते दाखवलं. त्याच्यामध्ये ह्या मुख्य रस्त्यांना साईडला कुठले कुठले रस्ते धरून आहेत ते सगळं दाखवलं. गडिंगचं क्षेत्रफळ किती आहे ते सगळं दाखवलं. ते सगळे दाखवून झाल्यानंतर त्यांनी प्रोजेक्ट तयार केला, आणि पहिल्या टप्प्यामध्ये गडिंगचा जो आरसीसी रोड झालाय तो ह्या पावसाळ्याच्या अगोदरच तिथे झाडं लागतील. जे टेंडर प्रोसेस प्रमाणे मॅनेजमेंट पुढच्या वर्षी काम झालं असतं, आणि टेंडर मध्ये काही साहेबांना माहिती आहे की काही झाडं ठरलेली आहेत, आणि टेंडर घेणारा काय करतोय पटकन ती झाडं आणतोय, कुठली तरी त्याची उंची किती आहे, त्याचं काम काय आहे, त्याचं काही अभ्यास नाही करता झाडं लावलंय. झाडं लावणं सोपं आहे, हा झाडं लावणं सोपं आहे, कारण झाडं जगवणं फार महत्वाचं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास केलेला आहे. एक म्हणजे धूळमुक्त करायचं आहे, दुसरं हिरवं दिसलं पाहिजे, तिसरं कमी पाण्यामध्ये वाढलं पाहिजे, आणि ते भारतीय म्हणून भारतीय वंशाचं झाड असलं.
आणि ह्याचा सगळा एक चांगल्या या क्षेत्रातल्या अभ्यासकाचं मार्गदर्शन घेतलंय आणि पहिल्या टप्प्याचं काम या मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात गडिंगलचं जे आता भीमभूम पाटलांचं जे दुकान आहे औंधळा हद्दीच्या पुढात तिथून रस्त्याच्या दुतर्फी ही झाडं येणार आहेत आणि ती सरळ जिगोण्याच्या आपल्या हद्दीवर येणार आहे पहिल्या टप्प्यातलं. आणि दुसऱ्या टप्प्यातलं काम बिरशो बँकेपासून काळभैरव रोड. मग बिरशो बँकेपासून आम्ही लाखेनगर मध्ये जातो, तो एकच सिंगल रोड आहे. लाखेनगर जवळ गेल्यानंतर बी टॅग झालेला आहे. मग एक बाजू शेंद्री रोड आणि एक बाजू काळभैरव रोड हे रोड धरलेले आहेत. तर ह्या रोड धरण्यापाठीचं कारण काय की इकडे लोकांचं जाणं येणं जास्त आहे, तर ती प्रेरणा लोकांना मिळावी. आणि ह्या प्रत्येक रोडवर वेगवेगळी कलरची झाडं आहेत. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी गेल्यानंतर वेगळा अनुभव मिळणार, ह्या ठिकाणी गेल्यानंतर वेगळा अनुभव मिळणार, वडगे रोडला गेला की वेगळा अनुभव मिळणार, भडगाव रोडला गेला की वेगळा अनुभव मिळणार. असे जेवढे रोड ह्या गावाला असे टच आहेत तसे त्या त्या भागाला ते ग्रहित धरून गेलेले आहेत. आणि त्याच्यासाठी बजेट जे होतं ते इतर कुठेतरी फिरत होतं, ते जरा पहिल्या 15 दिवसात तुमच्यासारख्या एका अभ्यासाने मला सांगितल्यामुळं मी ते इकडे ठेवलेलं आहे. जे नगरपालिकेला वसुंधरेच्या अभियानातून जे सरकार लाखो करोडो रुपये देत आहे झाडं लावण्यासाठी, तो पैसा योग्य खर्च जर पडला तर पुढच्या 50 वर्षाचं काम एकाच टर्म मध्ये होऊ शकतं. म्हणजे सातत्याने 1-1 कोटी रुपये 4 वर्ष देत असताना सुद्धा ते काम दिसून येत नाही. त्यामुळे आम्हाला एकाच वर्षामध्ये 100% ते पैसे त्या कामासाठी वापर करून लोकांच्या मध्ये खरोखरच काहीतरी बदल झाला असं दिसणार आणि खरोखरच ग्रीन सिटीकडे गडिंगलची वाटचाल होईल अशा पद्धतीचं एक सगळ्यात मोठं काम मी साहेब हातात घेतलेलं आहे. दुसरं काम काय घेतलेलं आहे, दुसऱ्या वर्षात 6 शाळेत नगरपालिकेच्या त्या 6 शाळा सक्षम करायच्या आणि 6 शाळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी गेले पाहिजेत आणि त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे. का सांगतो, सगळ्या शाळेचा इतिहास 150-200 वर्षापूर्वीच्या आसपास आहे. ह्या शाळेमध्ये तुम्ही तुमचे वडील आजोबा सगळेच लोक शिकले, माझे वडील आजोबा तिथे शिकलेले आहेत. अजूनही ह्या शाळा मजबूत आहेत आणि ह्या शाळेला ग्राउंड आहे, नैसर्गिक दृष्ट्या सगळ्या दृष्टिकोनातून संपूर्ण आहे. तर तिकडे शासनाचं बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं, ते आता 5-10 पट आहे. मग तो पट वाढवायचा, त्याच्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी त्या त्या प्रभागामध्ये फिरणार आहे. तुमचं मला त्यावेळेला सहभाग पाहिजे. आव्हान करायचं आहे लोकांना की तुम्ही एक वेळ मुलाला 2 वर्ष ह्या ठिकाणी ऍडमिशन घ्या, पहिलीला घ्या, 5वीला घ्या. बरं नाही वाटलं तर बघा पुढचं काय असेल ते. खाजगी शाळा इथं पैसे घेण्यासाठी बसलेलेच आहे. मग त्या शाळेच्या शिक्षकांना विश्वासात घेऊन चांगलं बसणं, चांगलं दप्तर, चांगला युनिफॉर्म, चांगली स्कॉलरशिप शासनाकडचे जेवढी देत आहेत ते देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करायचा. अशी 2 कामं साहेब ह्या 2 वर्षासाठी झालेली आहेत. पहिलं काम पर्यावरणाचं पहिल्या टप्प्यातलं पावसाळ्याच्या अलीकडे हा मेन रोड होईल आणि पावसाळा आणि पावसाळ्याच्या संपायच्या टप्प्यामध्ये 2 ते 3 रोड पूर्ण होतील. आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं साहेब, जेवढ्या सरकारी शाळा आहेत आपल्या 6 त्या ठिकाणी बगीच्याचं काम घेतलेलं आहे. तिथं आल्यानंतर मग मी कुठल्या तरी अशा चांगल्या ठिकाणी आलोय असं त्या विद्यार्थ्याला वाटलं पाहिजे. हा, तर त्या ठिकाणी ते थोडंसं बगीच्याचं काम शाळेच्या ठिकाणी घेतलेलं आहे. असे 2 कामं घेतले. त्या 2 कामासाठी 2-2.5 महिने झाले. मी माझ्यासोबत राजू पाटील आणि किशोर काय झालंय, प्रशासन असू दे किंवा नगरसेवक असू दे, प्रत्येकाचा विकासाच्या विचाराचा अजेंडा वेगळा आहे. आम्ही फार त्या गोष्टीकडे जाऊ शकत नाही आणि गव्हर्नमेंट साहेब आम्हाला नगरपालिका समजायला मला वाटत नाही की मी लवकर समजून घेईल. आणि मला ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक सहभाग मला आता घ्यायचा आहे. मला मी निवडून येताना एका पक्षातून आलो असलो तर विकास करताना नागरिकांना घेऊन मला करायचं. मी त्या पक्षाचा निधी आणण्यासाठी त्या पक्षाचा उमेदवार, जितका निधी आणता येईल तेवढा आणणार आहे. आणि जे काय साहेब तुम्ही पण काही शहरासाठी तुमचा अभ्यास अगदी चांगला आहे, बऱ्याचशा मंडळींचा यांचाही अभ्यास चांगला आहे, सगळे अण्णा म्हणजे सगळेच लोक तुम्ही ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, अण्णांचा व्यापार क्षेत्रामध्ये अभ्यास चांगला आहे, त्याचाही अण्णांचा व्यवसायामध्ये अभ्यास आणि शेतीमध्ये चांगला आहे, अण्णापणांचा सुद्धा क्रीडा क्षेत्रात त्यांचा अभ्यास चांगला आहे, सगळे महावीरांचा व्यवसाय चांगला अभ्यास आहे, पाटील साहेबांचा असं काहीतरी एखाद्या संकल्पना तुमच्या जर असेल तर आपण त्याची चर्चा करूया. आणि ते लोक कल्याणासाठी जर नक्कीच असेल त्याचं काहीतरी उपयोग पुढच्या पिढीला होणार असेल तर ते 100% आपण लावूया. त्यामुळे त्या दिशेकडे गडिंग्लजला नेऊया आणि पहिल्याच वर्षामध्ये गडिंग्लज आत्मनिर्भर कसं होईल, गडिंग्लज मध्ये टॅलेंट असलेल्या लोकांना कसं त्यांना त्यांची क्रियाशक्ती वाढवून
त्यांच्याकडूनच काहीतरी प्रोडक्शन व्हावं, तेच गावामध्ये विकलं जावं. व्यवसाय कसा वृद्धी व्यवसायाचा होईल अशा सगळ्या गोष्टीकडे भर द्यायचा आणि हरित शहर करायचा आमचा संकल्पना. तुमचा वेळ मी आता माझा वेळ म्हणत तुमचा वेळ आपण परत कधी तरी थोडस बसणं होत नाही ते या ठिकाणी ठेवूया आणि पुन्हा एकदा मी महालक्ष्मी डायमंड ग्रुप यांना धन्यवाद देतो. आज मला तुम्ही या ठिकाणी माझा नगरीचा प्रथम नागरिक म्हणून निवड झाल्यानंतर सत्कार केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा शतेश ऋणी आहे.